राम राम मंडळी. या सालाला लय थंडी हाया असं सांगितलं या, आणि त्या पाय तुम्हासनी येणारा उन्हाळा बघायचा असेल तर तुमची हाडकं, मेंदू आणि हृदयाचं ठोकं ठीकठाक ठेवायचं असत्याल तर ह्या खजूर आणि काजू बदामाचं काप खाया लागतंय बघा. हे बनवाया पहिल्यांदा सोन्याच्या भावानं तोळ्यानं मिळणारी 3-4 चमचे खसखस बारीक गॅसावर भाजून घ्यायची. मग अर्धी वाटी पांढरं तेल समद्या कढईमध्ये टनाटना उड्या हानस्तवर भाजून घ्यायचं. पुण्यांदा चल भोपळ्या टुनुक टुनुक म्हणीत लेकीकडे जाणाऱ्या म्हातारीकडनं वाटीभर भोपळ्याच्या ब्या उसण्या मागून त्या बी दागलोस्तर भाजून घ्यायच्या. मग पतपेढीमधनं कर्ज काढून इकात आणलेल्या वाटीभर काजू बदामासनी 7-8 घटका शेकून घ्यायचं. आता हे समजा इकडनं तिकडनं गोळा केलेलं सामान मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं. खसखस तीळ बारीक वाटून घ्यायची. मग भोपळ्याच्या ब्या बी जाड्या भरड्या वाटून घ्यायच्या. काजू बदाम मातूर खलबत्त्यामध्ये जाडं भरडं कुटून घ्यायचं. मग वाईस गोडाला वाटीभर ब्या काढलेलं खजूर आणि मनुकं मिक्सर मध्ये खुडूक खुडूक करून कढईमध्ये गरम करून त्याला मऊ करून त्यामध्ये समजा काजू बदामाचा माल मसाला मिळवून गटगोळा करून त्याचं 4 भाग करीत लांबड्या वळकट्या करून घ्यायच्या. खजुरान मनुकं वाटल्यावर ना मिस्कर बिघडल्यावर ना माझ्याकडे पैक मागा यायचं नाही बघा. पळपाटावर चिमटभर खसखस घालून समद्या वळकटीसनी लावून त्याचं सुरीनं बारकेलं काप करून घ्यायचं. दिसाला फक्त 2-3च काप खायचं. उगा गोड लागतात म्हणे 10-12 काप एका वेळेला खायचं नाहीतर अंगामध्ये पित होतं या. आणि हे उसनवारी आणि कर्ज काढून बनवलेलं काप तुम्हाला आवडला असत्याल तर ठेंग्याचं बटन बी दाबायचं बघा.